नमस्कार. तुमच्या देखील घरामध्ये खूप उंदीर असेल आणि त्यांना न मारता जर तुम्हाला घराबाहेर त्यांना घालवायचं असेल तर आज आपण या ठिकाणी एक सोपा उपाय घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा. आज आपण उंदरांना न मारता म्हणजे तुम्ही जे औषध आणून उंदरांना मारतात तसं बिलकुल करायचं नाही आहे, जेणेकरून उंदीर घरातच कुठेतरी मरून पडतात आणि त्यामुळे घरामध्ये खूप सारं इन्फेक्शन पसरतं, जे की लहान मुलांसाठी खूप धोकादायक असतं. त्यामुळे आपण या उंदरांना न मारता घराबाहेर कसं घालवायचं ते या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी कशा वापरल्या आहेत ते देखील समजेल आणि कसा याचा वापर करायचा हे देखील तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. या ठिकाणी बघू शकतात आपण जी उंदरांना मारण्यासाठी खूप सारे औषधं आणतो, त्यामुळे काय होतात घरातच कुठेतरी उंदीर ते खाऊन मरतात आणि ते नंतर त्याचा वास यायला लागलं की त्यानंतर आपल्याला ते समजतं, परंतु त्यामुळे घरामध्ये खूप सारं इन्फेक्शन पसरलेलं असतं. परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी एक उपाय करणार आहोत. बघू शकतात मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ मी का घेतलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बघू शकतात आपण जे कडधान्य असतं त्यामध्ये ही बाजरी जी असते ती उंदरांच्या खूप आवडीची असते. त्यामुळेच आपण त्यांच्या आवडीचा पदार्थ या ठिकाणी घेतलेला आहे, तो म्हणजे बाजरी, आणि बाजरीचंच पीठ मी त्यामुळे घेतलेलं आहे. आता आपल्याला बाजरीचा पिठाचा एक छोटासा उंडा या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने मी बनवलेला आहे सेम त्या पद्धतीने. आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता त्यानंतर आपल्याला एक मसाला या ठिकाणी तयार करायचा आहे, ज्याचा की आपल्याला खूप मोठा या व्हिडिओमध्ये फायदा होणार आहे. बघू शकतात मी इथे एक वाटी घेतलेली आहे. कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकतात, प्लॅस्टिकचं वगैरे कंटेनर जरी घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये मी टाकत आहे 1 चमचा मीठ. व्यवस्थित सगळी प्रोसेस जर बघितली, स्टेप बाय स्टेप फॉलो केली तरच तुम्हाला यापासून रिझल्ट मिळेल. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कापूर. आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कापराचा स्मेल जो किती स्ट्रॉंग असतो, ज्याने की आपल्याला काही त्रास होत नाही, परंतु हे जे उंदीर असतात किंवा पाली असतात यांना यापासून खूप त्रास होतो. त्यामुळे आपण या कापराचाच या ठिकाणी उपयोग करून घेणार आहे. कापराची अगदी 1 वडी आपल्याला घ्यायची आहे आणि तीच कापराची 1 वडी पुरेशी होणार आहे. बघू शकतात मी इथे तिचा बारीक असा चुरा करून मिठामध्ये मिक्स केलेली आहेत. बघू शकतात आता त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी लागणार आहे काळी पेटीचा जो वरचा मसाला असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. या मसाल्यामध्ये खूप सारे विषारी घटक असतात, जे की उंदरांच्या पोटात गेल्यानंतर त्यांना खूप घुसमटल्यासारखं होतं, खूप त्रास व्हायला सुरुवात होते आणि ते ज्या जागेवरून त्यांनी हा पदार्थ खाल्ला त्या जागेवर पुन्हा कधीच येत नाहीत. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी याचा मसाल्याचा जो वापर करायचा आहे. बघू शकतात काळी पेटीचा जो वरचा मसाला असतो, जो गूळ असतो, तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. बघू शकतात या ठिकाणी आपण अगदी थोडा जरी हा मसाला ॲड केला तरीही पुरेसा आहे, कारण तो खूप विषारी असतो. थोडा जरी मसाला त्यांच्या पोटात गेला, उंदरांच्या पोटात गेला, तरीही त्यांना खूप त्रास व्हायला सुरुवात होते. त्यानंतर आपली सर्वात महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट आपण टाकणार आहोत ती म्हणजे झेंडूबाम. तुम्हाला माहीतच आहे झेंडूबाममध्ये किती सारे घटक असतात, जेणेकरून आपल्या कुठे अंगाला हाताला लागलं की खूप आग व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच आपण या झेंडूबामचा या ठिकाणी वापर करणार आहोत. अगदी थोडासा झेंडूबाम मी यामध्ये मिक्स करत आहेत. बघू शकतात आता या सर्व मिश्रण आपल्याला झेंडूबाममध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा जो झेंडूबाम आहे तो खूप आग होते आणि जो उंदरांच्या जेव्हा तो पोटात जातो त्यावेळेस देखील त्यांच्या पोटामध्ये खूप सारी आग व्हायला सुरुवात होते, त्यांच्या पोटामध्ये जलन व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायला सुरुवात होतो आणि ते त्या जागेवरून ज्या जागेवरून हे पदार्थ खातात त्या जागेवर पुन्हा कधीच येत नाहीत. आणि या उंदरांची एक गोष्ट अशी आहे की त्यांना ज्या ठिकाणावरून धोका असतो ते त्या जागेवर पुन्हा कधीच येत नाहीत. त्यामुळेच आपण अशा काही गोष्टी यामध्ये ॲड करणार आहोत, जेणेकरून त्यामधून तो उंदीर मरणार तर नाहीत, परंतु त्या जागेवर तो परत कधीच येणार नाहीत. त्यानंतर आपल्याला हे जे पीठ आपण घेतलेलं होतं बाजरीचं पीठ, त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे जो मसाला बनवला आपण तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि एक काळजी घ्यायची आहे, याच्या वरच्या साईडला आपल्याला हा जो मसाला आहे हा बिलकुल लागून द्यायचा नाही आहे, जेणेकरून त्या झेंडूबामच्या वासाने हा जो मसाला ही जी लाडू आपण बनवत आहोत छोटा, तो हा उंदीर खाणार नाही. त्यामुळे
हा जो मसाला वरच्या साईडला बिलकुल लागून द्यायचा नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आतमधल्याच साईडने आपल्याला हा मसाला टाकवायचा आहे. आणि हे जेव्हा उंदीर या मसाल्याला जेव्हा खातात त्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये खूप सर्व त्रास व्हायला सुरुवात होतो. बघू शकतात आपण हे सर्व लाडू या ठिकाणी बनवून घेतले आहेत. आता याचा उपयोग कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये समजा कुठे जिथे तुम्हाला वाटतं की या ठिकाणी जास्त उंदीर येतात त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे. जास्त करून तुम्हाला तुमचे खाद्यपदार्थ ज्या ठिकाणी आहे किंवा धान्य वगैरे जिथे ठेवलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे एक एक लाडू ठेवून द्यायचं आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही हे ठेवलं तर सकाळपर्यंत हे लाडू उंदरांनी खाल्लेले असणार आणि पुन्हा त्या जागेवर ते उंदीर कधीच भटकणार नाहीत. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.